महाराष्ट्रात सहकाराचं जाळं हे खूप मोठं आहे आणि सहकार क्षेत्रामध्ये क्रिकेट प्रीमियर लीग आणण्याचा एक नवा प्रयोग आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सोलापूरच्या भूमीमध्ये होतोय। आपण पाहू शकताय या ठिकाणी सोलापूर मधील दयानंद महाविद्यालयाचं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंड वरती महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग ची स्पर्धा जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। खरं तर यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील जी सर्व साखर कारखाने असतील त्या साखर कारखान्यातील संचालक असतील त्यामध्ये काम करणारे कर्मचारी असतील या सर्वांसाठीची एक सुवर्ण संधी आहे आणि या सर्वांना सहकार क्षेत्रातील सर्व लोकांना क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र आणण्याचं काम सुयोग गायकवाड यांनी केलेलं आहे। खरं तर सुयोग गायकवाड स्वतः आपल्या सोबत आहेत। दादा काय सांगाल? खरं तर महाराष्ट्राला सहकाराची खूप मोठी परंपरा आहे आणि महाराष्ट्राला क्रिकेटची सुद्धा एक वेगळी परंपरा आहे। आपण सहकार आणि क्रिकेट या दोन्हींना एका प्लॅटफॉर्म वरती आणून ठेवलेला आहे। काय संकल्प होता, काय सांगाल? नाही, खरं म्हणजे लहानपणापासून गणपती बाप्पा हे माझं आराध्य दैवत आहे आणि गणपती जेव्हा असतो तेव्हा विविध उपक्रम घेणे ही माझी लहानपणापासून सवय आहे। मंडळ स्थापन करणे, विविध उपक्रम घेणे आणि त्याच्यामुळे साखर कारखान्यामध्ये काहीतरी उपक्रम घ्यायचा याच्यासाठी आम्ही इंटर डिपार्टमेंट शुगर क्लिक भरवली कारखान्यावर 2 वर्षापूर्वी आणि तिथे मला दिसलं, आम्ही असं ठरलं होतं की बाबा एक स्पोर्ट्स होऊन जाईल, एक छोटासा सगळ्यांना आनंद मिळेल, पण तिथे आम्हाला दिसलं की बाबा हे शेतकऱ्याची मुलं कामगार ही इतक्या छान पद्धतीने क्रिकेट खेळतात, त्याच्यामुळे फक्त त्यांना लहानपणापासून एक स्टेज नाही मिळालं। त्याच्यामुळे मग ही संकल्पना आली की बाबा आपल्या कारखान्यात एवढे चांगले कामगार आहेत तर बाकीच्या कारखान्यामध्ये पण असतील आणि नशिबाने सोलापूर जिल्ह्यामध्ये 37-38 कारखाने आहेत। त्याच्यामुळे मग मी सर्व कारखान्यांना म्हणलं की आपण एकत्र येऊयात आणि क्रिकेट टुर्नामेंट आयोजित करूयात आणि त्याच्यातून मग ही संकल्पना जागी झाली। साधारण किती संघांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे? कशा पद्धतीचं स्वरूप असणार आहे या संपूर्ण प्रीमियर लीगचं? तर ह्याच्यामध्ये 20 संघांनी सहभाग आलेले 20 जे कारखाने आहेत जिल्ह्यातले त्यांनी सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि सध्याला पहिली फेरी झालेली आहे। 20 संघांपैकी 10 संघ आता दुसऱ्या फेरीत जाणार आहेत आणि भरपूर जोश सर्व कामगारांमध्ये आहे, दिसतो आहे आम्हाला आणि जाणवत आहे। आणि हेच नाही तर सोलापूर जिल्ह्याच्या बाहेरचे पण काही कारखान्याने आम्हाला अप्रोच केला होता, पण त्यांच्यासाठी आम्ही म्हणलं की एवढं आमचं मॅनेजमेंट नव्हतं त्यावेळी, पण पुढच्या वर्षी नक्कीच आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करणार आहोत आणि सर्व महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांना आम्ही त्याच्यामध्ये आमंत्रण करणार आहोत। खरं तर उद्घाटन सोहळा खूपच भव्य दिव्य झाला, आम्ही तो पाहिला। आता समारोपाचा सोहळा कशा पद्धतीने होणार आहे, त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं? उद्घाटन सोहळा जो आहे तो मोठा झालाच मला मान्य आहे, पण कारण कसं होतं फर्स्ट टाइम होत आहे आणि या कर्मचाऱ्यांसाठी कधी सुद्धा असं एंटरटेनिंग किंवा काहीतरी कामा व्यतिरिक्त काहीच नाहीये। कारण कसं असतं मोळी टाकल्यापासून पट्टा पडेपर्यंत यांच्या हातांना नाही पायांना आराम नसतो आणि पट्टा पडल्यानंतरही मेंटेनन्सची कामं सुरू होतात, म्हणजे यांचे हात कायम काळेच आणि कानाला कायम मशीनची तडीच। त्यामुळे काही त्यांच्यासाठी एंटरटेनिंग प्रोग्राम ठरवूया, त्याच्यामुळे आम्ही मोठा उद्घाटन सोहळा केला। आता जी एंडिंग सेरेमनी असेल, जे विनर सेरेमनी असेल त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही प्रयत्न करतो की तो पण मोठा व्हावा, पण त्यावेळी किती लोक तिथे उपस्थित असतील किंवा किती संघ तिथे उपस्थित असतील त्याच्या हिशोबाने त्या सोहळ्याचं आम्ही नियोजन करणार आहोत। खरं तर सध्या हा सोलापूर जिल्हा पुरता मर्यादित किंवा पश्चिम महाराष्ट्राचा आपण म्हणू शकतो। येणाऱ्या काळामध्ये या प्रीमियर लीगचं स्वरूप कुठं पाहताय तुम्ही, कशा पद्धतीने? नाही, जसं मला भरपूर कारखान्यांचे आणि मोठमोठ्या अधिकाऱ्यांचे मला फोन आलेले आहेत की आमचाही साखर कारखाना ह्याच्यामध्ये सहभागी व्हायचं होतं पण तुमची लोक पोहोचली नाहीत, तर माध्यमातर्फे मी त्यांना माफी मागू इच्छितो, कारण आमचं तेवढं नियोजन नव्हतंच। एक छोटी संकल्पना होती आलेली आणि त्याला एवढं मोठं स्वरूप आलेलं आहे। त्याच्यामुळेच आम्ही पण प्रॉमिस हे करू शकतो की पुढच्या वर्षी जेव्हा आम्ही हे टुर्नामेंट आयोजित करू तेव्हा जे आपल्या महाराष्ट्रामध्ये 210-220 कारखाने आहेत त्या सर्व कारखान्यांना आम्ही, मग त्याच्यामध्ये सहकार असू दे, प्रायव्हेट असू दे किंवा कसल्याही प्रकारचे असू दे, त्या सर्व कारखान्यांना आम्ही निमंत्रण देणार आहोत आणि त्या सर्व कारखान्याची टीम त्याच्यामध्ये सहभागी होतील। धन्यवाद। तर आपण बघू शकतोय हा अतिशय अभिनव असा उपक्रम आहे आणि क्रिकेटचा थरार जो आहे तो सहकार क्षेत्रातील जे कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतोय। खरं तर उद्घाटन सोहळा हा भव्य दिव्य झाला होता आणि आता समारोपाचा सोहळा सुद्धा त्याच थाटाचा होईल अशा पद्धतीचा विश्वास या प्रमुखांनी आपल्यासोबत बोलताना केलेला आहे। त्यामुळे सहकार क्षेत्राला, महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्राला क्रिकेट प्रीमियर लीगची जोड मिळाल्यानंतर काय वेगळा संगम अनुभवायला मिळतो हे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहिल्याचं चित्र आपल्याला इथं दिसून येत आहे। त्यानुसार अनिल कांबळेचा विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.